नमस्कार, मी दीपक पळसुले। संध्याकाळचे 7 वाजता आहेत। महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे दिल्लीतून। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, विवादाचं नाही। मराठी शिकलीच पाहिजे, मात्र इतर भारतीय भाषांचा देखील मान ठेवला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्राचं भूमिपूजन आणि कुसुमाग्रज मराठी अध्ययन केंद्राचा उद्घाटन सोहळा आज पार पडला। यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री आणि मराठी भाषा राज्यमंत्री उदय सामंत, जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी हजेरी लावली होती। गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अमराठी त्यासोबतच भाषेवरून महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ, मोठं राजकारण पाहायला मिळतंय। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये बोलताना फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे हल्ला केला। शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे। भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे। आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये। मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे, पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत। कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे। एक दृष्टा के रूप में जो सामरिक चिंतन छत्रपति शिवाजी महाराज करते थे, उसी का अध्ययन यहाँ पर होगा, ये बहुत खुशी की बात। महाराष्ट्र में मराठी भाषा का आग्रह होना ये स्वाभाविक है, ये गलत नहीं है, लेकिन भाषा के ऊपर विवाद होना, भाषा पर किसी के साथ मारपीट करना, ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसी घटना हुई तो हमने कड़ी कार्रवाई की है। आगे भी कोई घटना करने का प्रयास करेगा तो हम कार्रवाई करेंगे। दरम्यान फडणवीसांच्या कार्यक्रमावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानं आंदोलन केलं। त्यांचाही समाचार मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या भाषणात घेतला। काही लोकांना शिवाजी महाराजांच्या नावाची ॲलर्जी आहे, पण कुणी कितीही विरोध केला तरीही हा देश कायम शिवाजी महाराजांच्या नावानंच ओळखला जाईल, असं फडणवीस म्हणाले। तसंच शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासन केंद्राला विरोध करण्याचा अधिकार एसएफआयला कुणी दिला, असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। आम्हाला इथली आताची शांती माहिती आहे, आधीची शांती माहिती आहे, पण शांती जी आल्यापासून जी शांती तयार झालेली आहे ती आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेली आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही। काही लोकांना छत्रपती शिवरायांच्या नावाची ॲलर्जी आहे, पण असे लोक बोटावर मोजण्या इतके आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। हा देश कालही शिवरायांच्या नावाने ओळखला गेला, आजही शिवरायांच्या नावाने ओळखला जाईल आणि उद्याही शिवरायांच्या नावानेच ओळखला जाईल। कोणी कितीही त्याला विरोध